सज्जन श्रोते, चिंतक साधक हो. आपण अमृतानुभव प्रकरण 2 गुरु प्रशंसा कालपर्यंत 128 पाहिलेले आहेत. आता 129 पासून पुढे सुरू करत आहे. दर्पणामध्ये दिसे मुखाभास, मुख ज्याचे तो ओळखे, बिंब प्रतिबिंबा. दर्पणामध्ये ज्याला आपलं मुख दिसतं तो म्हणजे दर्पणासोबत उभे राहिलेला ओळखतो की नेमकं बिंब कोणतं आणि प्रतिबिंब कोणतं. तर ते सांगायचा मुद्दा असा आहे की निवृत्तींसमोर ज्ञानेश्वर आहेत, म्हणजेच वेगळ्या अर्थात ज्ञानेश्वरांसमोर निवृत्ती आहेत, परंतु निवृत्तींमध्ये ज्ञानेश्वर स्वतःला प्रतिबिंबासारखं पाहत आहेत. याचा अर्थ असा आहे की निवृत्तीना जे ज्ञान मिळते ते ज्ञान प्रत्यक्षामध्ये ज्ञानेश्वरांना जे ज्ञान मिळते ते प्रत्यक्षामध्ये निवृत्तींचं ज्ञान ज्ञानबिंबांमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. आता नेहमी असं असतं की ज्याचं मुख असतं त्याचं बिंब आणि ते आरशामध्ये प्रतिबिंबित होतं. म्हणजे दर्पणासमोर जो उभा राहतो त्याचा चेहरा, त्याचं मुख हे बिंब आणि ते समोर आरशामध्ये उमटतं तेव्हा त्याला प्रतिबिंब म्हणतात. इथे ज्ञानेश्वर निवृत्तींसमोर उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने जेव्हा निवृत्ती ज्ञानदेव उभे आहेत तेव्हा सतत ज्ञानेश्वरांना जाणवते की त्यांना जे ज्ञान किंवा त्यांच्यामध्ये जो ज्ञानोद्भव होतोय तो दुसरा दिसता कुठून नसून निवृत्तींचं ज्ञान त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित होते. म्हणजे इथे ज्ञानेश्वर स्वतःला आरसा समजतायत आणि निवृत्ती हे मुख्य आहे. म्हणजे निवृत्ती हे तत्व जे आहे ते बिंब आहे. निवृत्तीचं ज्ञानबिंब ज्ञानेश्वरांमध्ये प्रतिबिंबित होते. अशा अर्थाने ही ओवी घ्यायची. दर्पणामध्ये दिसे मुखाभास, मुख ज्याचे तो ओळखे, बिंब प्रतिबिंबा. दर्पणामध्ये मुख दिसतं आणि ज्याचं बिंब असतं म्हणजे दर्पणासमोर जो उभा असतो त्याच्या लक्षात येतं की आपलं बिंब आरशामध्ये प्रतिबिंबित झालंय. आता इथे ज्ञानेश्वर आणि निवृत्ती एकमेकांसमोर आहेत आणि ज्ञानेश्वर स्वतःला आरसा समजतायत आणि निवृत्तींचं ज्ञान त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित झालंय असं ते समजतायत. अशा अर्थी दर्पणामध्ये जे मुख दिसतं ते ज्याचं असतं तो ओळखतो की नेमकं बिंब कोणतं आणि प्रतिबिंब कोणतं. तसंच इथे ज्ञानेश्वर ओळखतात की निवृत्तींचं ज्ञान ज्ञानरूपी आरशामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. म्हणजे ज्ञान आहे ते निवृत्तींचं. अशा अर्थी निवृत्ती नाथांचं त्यांच्या ज्ञानाचं कौतुक ज्ञानेश्वर करीत आहेत. दर्पणामध्ये दिसे मुखाभास, मुख ज्याचे तो ओळखे, बिंब प्रतिबिंबा. आता ओवी क्रमांक 130. निबीड अरण्य एकला निजला, तोची जागा होई निद्रेतून. एकला असता कोण झोपे कोण उठे, झोपे उठे एक आपण आपण पे. आपण आपण पे म्हणजे आपणच झोपतो आणि तो आपणच स्वतः मी म्हणून उठतो. एकच झोपतो आणि त्याचा तोच जागा होतो. असा ह्या झोपे उठे एक आपण आपण पेचा अर्थ आहे. तर परत ऐका. निबीड अरण्य एकला निजला, तोची जागा होई निद्रेतून. एकला असता कोण झोपे कोण उठे, झोपे उठे एक आपण आपण पे. निवृत्ती रूपे जो झोपी जातो तोच ज्ञान प्रवृत्ती रूपे स्वतः उठतो. जो झोपतो तोच उठतो. झोपलेला परमेश्वर जागा होतो तेव्हा त्याचे सहित त्याचे जगही जागे होते. सूर्यासहित त्याचे जगही जागृत व्हावे आणि त्याच्या मावळण्यासहित
ते अदृश्य व्हावे तसेच आहे हे. अर्थात उदित अनुदित हा भास आहे, परंतु सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे इथे उपमा अलंकारासारखं वापरलेलं आहे. तर निवृत्ती रूपे जो झोपतो तो ज्ञान प्रवृत्ती रूपे स्वतः उठतो. जो झोपतो तोच उठतो. झोपलेला परमेश्वर जागा होतो तेव्हा त्याचे सहित त्याचे जगही जागे होते. सूर्यासहित त्याचे जगही जागृत व्हावे आणि त्याच्या मावळण्यासहित म्हणजेच त्याच्या उदित अनुदित होण्यासहित ते अर्थातच दृश्य अदृश्य असं यावं जावं. त्याच पद्धतीने ज्ञानरूप निवृत्ती झोपी गेले आणि ते झोपी गेले तेव्हा ते निवृत्ती झाले आणि ते उठले तेव्हा ते ज्ञानदेव म्हणून आले, असा या बोलण्याचा अर्थ आहे. हे निवृत्ती झोपतो आणि निवृत्तीच उठतो. मात्र निवृत्तींच्या जागृतीत त्यांचे माऊली रूप म्हणजे ज्ञानेश्वर रूपी ज्ञान विश्वही उदयास येते. गुरु शिष्य दोन्ही मिळून एकच आहे. एकच झोपतो आणि तोच उठतो. निघणारा उठणारा वेगळे नाहीत. निवृत्तींच्या जागेपणातच माऊलींचा अमृत अनुभव प्रसवला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून निबिड अरण्यात जो झोपतो तोच जागा होतो. जो झोपला तोच जागा झाला. एकच झोपला आणि एकच जागा झाला. खरं पाहायला गेलं तर जागा झालेला आणि झोपला एकच आहे. अशा अर्थी वृत्तीरूपाने झोपणारे निवृत्ती हे ज्ञान रूपाने उदयास आलेले ज्ञानेश्वर माऊली आहेत. म्हणून अमृत अनुभव हा जरी ज्ञानेश्वरांना प्रसवला असला तरी खऱ्या अर्थाने निवृत्ती रूपे ज्ञान रूप जन्माला आलं. निवृत्ती रूपे ज्ञानाई माऊली आल्या आणि निवृत्ती जागे होऊन ज्ञानाई माऊली आल्या तेव्हाच अमृत अनुभवाचा जन्म झाला. अमृत अनुभव प्रसवला म्हणजे सर्व काही अमृत अनुभव प्रसवण्याचं मत कार्य आहे. त्याचं गुरुत्व, त्याचं मातृपितृत्व ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती देवांना आपल्या गुरुला देतात आणि मोकळे होतात. असा हा अत्यंत मधुर अमृतानुभव कसं जन्माला आलं आणि ते कोणी जन्माला घातलं, त्याचा करता कविता कोण, त्याचं खरं श्रेय कोणाला, अशा अर्थी ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ही अद्भुत ओवी आहे. ओवी क्रमांक 131. चेता चेतविता एकची राहे, झोपे तोची उठे एकलत्वे, गुरु शिष्यपणी एकटाची, निवृत्तीचे पोटी माऊली समावे. चेता चेवविता, चेता आणि चेवविता म्हणजे जागणारा आणि त्याला जागे करणारा किंवा जाग येणारा आणि त्याला जागवणारा, झोपणारा आणि उठणारा एकच आहे. तसाच गुरु शिष्यपणे तसेच गुरु शिष्य पण धारण करणारा एकच आहे. गुरु निवृत्तींचे पोटात अंतरंगात माऊली सामावली आहे. चेता चेवविता किंवा चेता चेवविता किंवा चेता चेतविता. चेता चेवविता चेवविता एकची राहे, झोपे तोची उठे एकलत्वे, गुरु शिष्यपणी आहे एकटाची, निवृत्तीचे पोटी माऊली सामावे. जाग येणारा आणि त्याला जागवणारा, झोपणारा आणि उठणारा एकच आहे. तसाच गुरु शिष्य पण धारण करणारा एकच आहे. गुरु निवृत्तींचे पोटात अंतरंगात माऊली सामावली आहे. निवृत्ती ज्ञानवृत्तीवर जागी झाली की माऊली जन्माला येते. असं स्वतःला बालकत्व स्वीकारून आपल्या गुरुला निवृत्तीना माऊली पण ज्ञानेश्वर देत आहेत. ओवी 132. आरशा सन्मुख जरी येई डोळा तरी, डोळीयासी डोळा दिसे, विना दर्पण जो स्वदर्शन सोहळा अनुभवे, तोची गुरु शिष्य एकपण अनुभवे स्वानुभवे. डोळ्याला स्वतःला पाहायचे असले तरी आरशासमोर उभे राहावे लागते. मात्र जो आरशाशिवाय स्वमुख दर्शन सोहळा अनुभवू शकतो तो आणि तोच गुरु शिष्य एकपणाचा अमृत अनुभव, स्व अनुभव, आत्मानुभव म्हणून चाखू शकतो. म्हणजे डोळ्याला जर स्वतःला पाहायचं झालं तर डोळ्याला सुद्धा आरशासमोर उभं राहावं लागतं. परंतु गुरु शिष्यपणाचं एकपण एखाद्यालाच
स्वतःच स्वतःला पाहता येतो. म्हणजे विना आरसा विना दर्पण आपण कसे दिसतो हे ज्याला पाहता येतो तोच गुरु शिष्य पण स्वतःमध्ये एकत्वाने पाहू शकतो. अन्यथा डोळ्याला जर स्वतःला पाहायची इच्छा आली तर डोळ्याला सुद्धा आरशासमोर उभं राहावं लागतं. म्हणजे आरशासन्मुख जरी येई डोळा तरी डोळी अशी डोळा दिसे, विनादर्पण जो स्वदर्शन सोहळा अनुभवे, तोची गुरु शिष्य एकपण अनुभवे स्वानुभवे. ज्ञानेश्वर असं म्हणतात की गुरु शिष्यपणे एकच आहे हे त्यालाच अनुभवास येऊ शकतो जो स्वतःच स्वतःला आरशाशिवाय पाहू शकतो. आता ही अद्भुत गोष्ट आहे. स्वतःच स्वतःला जाणणं, स्वतःच स्वतःला पाहणं, यासाठी केवळ आणि केवळ आपण आत्मा आहोत आणि आत्मा म्हणजे आपण आहोत. आत्मा आणि आपण हे बिंब प्रतिबिंब न्याय आहे. आत्मा आणि त्याचं दर्शन, दर्शन आणि आत्मा, बिंब आणि प्रतिबिंब, प्रतिबिंब आणि बिंब एकच आहे हे ज्याला जाणता आलं तोच गुरु आणि शिष्य, शिष्य आणि गुरु एकच आहेत हे अनुभवू शकतो. अन्यथा कुणालाही आपलं दर्शन घ्यायचं झालं तर आरसा लागतोच. म्हणजे डोळ्याला जरी वाटलं की आपण आपणाला पाहावं तरी डोळ्याला सुद्धा आरशासमोर उभं राहावं लागतं. सारांश एवढाच आहे की आरशाशिवाय प्रतिबिंब दिसत नाही, परंतु जो ज्ञानी माणूस आहे तो स्वतःला आत्मा म्हणून जाणतो आणि आत्मा आणि आपण हा बिंब प्रतिबिंब न्याय असून बिंब प्रतिबिंबाचेच असते आणि प्रतिबिंब बिंबाचेच असते. अशा अर्थी आत्मज्ञानी माणूस स्वतःच बिंब प्रतिबिंब न्यायाने स्वतःच जीव आणि स्वतःच आत्मा हे जाणतो. आणि असं जाणणारा माणूस गुरु शिष्य हे सुद्धा एक आणि एकच आहे जाणतो. अन्यथा कुणालाही काही पाहायचं झालं तर आरशासमोर उभं राहावं लागतं. म्हणजे अगदी डोळ्याला स्वतःला आपण पाहायचं असं डोळ्याने ठरवलं, डोळ्याने स्वतःला आपण पाहावं असं ठरवलं तरी त्या डोळ्याला सुद्धा आरशासमोर जावं लागतं. हे जे सांगायचा हेतू आहे तो एवढाच आहे, जो ज्ञानाने स्वयंभू असतो तोच स्वतःला आत्मा म्हणून पाहू शकतो आणि तोच स्वतःला आत्म्याचं प्रतिबिंब म्हणून पाहू शकतो. बिंब आणि प्रतिबिंब एकच असतं. याच ज्ञानाने गुरु आणि शिष्य हे प्रतिबिंब बिंब या ज्ञानाने एकच आहेत. गुरु शिष्य पण एकच आहे हे ज्ञानेश्वर जाणतात. आणि अशाच जाणत्या माणसाला कधीही आरशाची गरज लागत नाही. अन्यथा दोन डोळ्याने ठरवलं की दोन डोळ्यांचं दर्शन दोन डोळ्यांना हवं तरी सुद्धा त्यांना त्या आरशासमोरच उभं राहावं लागेल. म्हणून आत्मा सन्मुख जरी येई डोळा तरी डोळी अशी डोळा दिसे. आत्मा नाही, सॉरी, आरशा सन्मुख जरी येई डोळा तरी डोळी अशी डोळा दिसे. विना दर्पण जो स्वदर्शन सोहळा अनुभवे, तोची गुरु शिष्य एकपणे अनुभवे स्वानुभवे. गुरु शिष्य पण एकच आहे हे स्व अनुभवाने तोच पाहू शकतो जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो. अन्यथा इतर कोणीही नव्हे. डोळे सुद्धा स्वतःला पाहायचं झालं तर त्यांना आरशाची गरज असते. अशी ही ओवी क्रमांक 132 आहे. म्हणजे आत्मानुभवी माणूस सर्वथा आगळा वेगळा असतो हे ज्ञानेश्वर इथे सांगत आहेत. ओवी क्रमांक 133. जैसा न विसकटता एकत्वा द्वैतासी जो दावी, गुरु शिष्य सोयरिक तोची उत्तम प्रतिभाई. गुरु आणि शिष्य याचा नातेसंबंध अत्यंत उत्तमपणे प्रतिपालन तोच करू शकतो जो गुरु शिष्याचं एकत्व न सोडता सुद्धा गुरु आणि शिष्य या दोन पाकळ्या जगाला दाखवू शकतो. म्हणजे शेंगदाण्याने आपलं एकत्व न सोडता सुद्धा आपल्यातील दोन दले दाखवावीत. तसाच गुरु शिष्यामध्ये गुरु इतका उत्तम आणि इतका ज्ञानी असतो की गुरु शिष्य म्हणून तो आपलं एक दलत्व न टाकता सुद्धा गुरु आणि शिष्य या दोन पाकळ्या अलगद वेगळ्या करून दाखवतो.
आणि त्या कारणाने आपलं एकत्व न विसकटता, आपल्या एकत्वाला कुठलीही क्षती किंवा हानी न पोहोचवता तो आपल्यातीलच लपलेलं दुसरं दल शिष्यरूपी दुसरा भाग दाखवतो. म्हणून ऐसा न विसकटता एकत्वा द्वैतासी जो दावी गुरु शिष्य सोयरिक तोची उत्तम प्रतिपाळी. अर्थात निवृत्ती देव हे परमश्रेष्ठ गुरु आहेत. ते गुरु शिष्यपणाचं एकत्व न सोडता सुद्धा आपल्यातील गुरु आणि शिष्य हे किंचित लटिके भासमान द्वैत दाखवतात. आणि महत्वाचं म्हणजे हे दाखवताना सुद्धा ते आपलं एकपण सोडत नाहीत. म्हणून आपलं एकपण न सोडता सुद्धा आपल्यातला जो दुसरा भाग आहे तो अलगदपणे जो दाखवू शकतो तो केवळ आणि केवळ गुरु शिष्य रूपी श्रेष्ठ असा निवृत्ती गुरु किंवा निवृत्तीनाथच आहे. तो स्वतःच एकत्व न सांगता सुद्धा आपल्यातील लपलेली ज्ञानेश्वर माऊली जगासमोर कौतुकाने पुढे आणतो. असं हे निवृत्तींचं कौतुक ज्ञानेश्वर करतायत की ते त्यांचा जो बंधू आहे, त्यांचा जो धाकटा बंधू आहे ज्ञानेश्वर आहे, त्याचं कौतुक, त्याचं ज्ञान जगासमोर यावं म्हणून निवृत्ती देव आपलं गुरु पण न सोडता आपल्यातीलच लपलेलं आपलं ज्ञानरूप शिष्य पण जगापुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणून आणतात आणि ज्ञानेश्वरांना प्रसिद्धी सांगतात. अशा अर्थी ऐसा न विसकटता एकत्वा द्वैतासी जो दावी गुरु शिष्य सोयरिक तोची उत्तम प्रतिभावी. गुरु शिष्याचं नाते संबंध बिलकुल त्याला क्षती न पोचता आपल्यातील ज्ञानरूप ज्ञानदेव दाखवणं हे कसब जे निवृत्तींचं आहे, त्या निवृत्तींच्या कसबाची वाखाणणी ते ज्ञानेश्वर करीत आहेत. ऐसा न विसकटता एकत्वा द्वैतासी जो दावी गुरु शिष्य सोयरिक तोची उत्तम प्रतिभाई. सोयरिक म्हणजे गुरु शिष्याचं अतूट नातं. पुढे 134 निवृत्ती ज्याचे नाव निवृत्ती बरवेपण निवृत्ती जाणीव नेणीव माधुर्याते. अशा माझ्या माऊली, अशा माझ्या म्हणजे माऊलीच्या गुरुचे नाव निवृत्ती. अशा माझ्या गुरुचे नाव निवृत्ती म्हणजे माऊलींच्या ज्ञानेश्वरांच्या गुरुचे नाव निवृत्ती. अशा माझ्या म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरुचे नाव निवृत्ती. आता आपण ज्ञानेश्वरांना ज्ञानाई माऊली म्हणतो, आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो आणि ज्ञानेश्वर म्हणतात अशा माझ्या माऊलीचे गुरुचे नाव निवृत्ती. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो आणि ज्ञानेश्वर निवृत्तीना माऊली म्हणतात. म्हणून ते म्हणतात अशा माझ्या माऊलीचे गुरुचे नाव निवृत्ती. वृत्ती राहित्य हेच त्यांचे चांगुलपण आणि निवृत्तीची जाणीव. वृत्ती नसणे हे जाणणे आणि हीच त्यांची नेणीव. ज्ञानदेव म्हणतात माझी माऊली निवृत्ती ती इतकी इतकी चांगली आहे, त्यांचं माधुर्य इतकं काही छान आहे की वृत्ती नसणं हेच त्यांचं चांगुलपण आहे आणि वृत्ती नसणं हे जाणणं ही त्यांची जाणीव आहे. नव्हे आपल्याजवळ वृत्ती नाही हे जाणून सुद्धा तेही न जाणून राहणं ही त्यांची नेणीव आहे. म्हणजे निवृत्तीदेव इतके काही चांगले आहेत की वृत्तीच्या दृष्टीने पाहू जाता ते वृत्तीरहित आहेत, हे त्यांचं चांगुलपण आहे. ते वृत्ती जाणत नाहीत, ही वृत्ती न जाणणं हीच त्यांची जाणीव आहे. आणि आपण आपल्यातील वृत्ती जाणत नाही ही जाणीव सुद्धा त्यांनी मिटवून टाकलेली आहे, नेणिवेत नेलेली आहे. म्हणून निवृत्ती देव प्रत्यक्षात निवृत्त आहेत, त्यांची जाणीव सुद्धा निवृत्तीची आहे, त्यांची नेणीव न जाणणं सुद्धा निवृत्तीचं आहे. असं सर्वार्थाने जाणीव नेणीव आणि असणं हे पूर्णपणे लयाला गेलेले असे माझे निवृत्ती देव पूर्ण ब्रह्म आहेत.
पूर्ण वृत्तीचा लय झालेले परंतु सर्वार्थाने पूर्ण ज्ञानी आहेत असं निवृत्तींच्या ज्ञानाचं कौतुक करताना माझा गुरु माऊली निवृत्ती अत्यंत चांगला आहे. त्याची जाणीव सुद्धा वृत्ती राहित्याची आहे. त्याची नेणीव सुद्धा आपण वृत्ती शिवाय आहोत हे जाणून सुद्धा न जाणणारी त्यांची नेणीव आहे. म्हणून असणे पण जाणणे पण न जाणणे पण या सर्वार्थाने परिपूर्ण निवृत्ती जो आहे असा माझा हा निवृत्ती देव अत्यंत बरवा, अत्यंत छान, अत्यंत सुमधुर आहे. म्हणून निवृत्ती ज्याचे नाव निवृत्ती बरवेपण, बरवेपण म्हणजे चांगुलपण. निवृत्ती ज्याचे नाव निवृत्ती बरवेपण, निवृत्ती जाणीव नेणीव माधुर्याते. निवृत्ती हे ज्याचं नाव आहे त्याची निवृत्ती हाच त्याचा चांगुलपणा आहे आणि त्याची जाणीव आणि नेणीव सुद्धा अत्यंत निवृत्त असल्यामुळे जाणीव नेणीव आणि प्रत्यक्ष असणेपणे निवृत्ती सर्वांगाने परिपूर्ण बरवा म्हणजे छान आहे, गोड आहे. निवृत्ती ज्याचे नाव निवृत्ती बरवेपण, निवृत्ती जाणीव नेणीव माधुर्या. ते अत्यंत मधुर असणे पण जाणणे पण आणि न जाणणे पण असा जो आहे तो माझा निवृत्ती देव, ती माझी माऊली. असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुबंधू बद्दल माऊली म्हणून तिला बोलताना गुरुचं कौतुक करीत आहेत. ओवी क्रमांक 135. प्रवृत्ती विरोध नसे सर्वथा ज्याचे ठाई तरी निवृत्ती बोधामृता शिष्य हृदयी ठसावे. प्रवृत्ती निवृत्ती निरपेक्ष राहे परी आहे निवृत्ती अबाधित निवृत्त. आता ज्ञानेश्वरांमध्ये निवृत्ती आहे पण याचा अर्थ असा आहे का की आता निवृत्तीमध्ये निवृत्ती आहे पण त्याचा अर्थ असा आहे का की निवृत्ती प्रवृत्तीच्या विरोधी आहेत? तर ज्ञानेश्वर म्हणतात मुळीच नाही. प्रवृत्ती विरोध नसे सर्वथा ज्याचे ठाई. निवृत्तींच्या ठिकाणी निवृत्ती आहे पण ती निवृत्ती प्रवृत्तीला विरोध करणारी नाही तर ती जात्याच निवृत्ती आहे. ज्ञानेश्वरांची निवृत्ती स्वयंभू निवृत्ती आहे. त्या निवृत्तीमध्ये प्रवृत्तीला विरोध नाही. तरी निवृत्ती बोधामृता जो शिष्य हृदयीत जावे. ज्ञानेश्वरांची निवृत्ती देवांची निवृत्ती ही स्वयंभू आहे. निवृत्ती जन्मालाच निवृत्त म्हणून आलेले आहेत. त्या कारणाने त्यांच्या स्वयंभू निवृत्तीमध्ये दुसरं काहीच नसल्याने त्यांची निवृत्ती प्रवृत्तीला विरोध करणारी नाही परंतु निवृत्त असणं हे जे ज्ञान आहे निवृत्ती रूपी जे तत्वाचं चांगुलपण आहे ते लोकांच्या हृदयामध्ये ठसवण्यासाठी मात्र निवृत्ती आपलं बोधामृत इतरांना देतात. निवृत्तीना माहिती आहे की निवृत्ती ही सर्वार्थाने चांगली आहे परंतु ही निवृत्ती देव स्वयंभूपणे सहजपणे जन्माला येता येताच घेऊन आलेले असल्यामुळे निवृत्ती देवांची निवृत्ती ही प्रवृत्तीच्या विरोधी नसून निवृत्ती देवांची निवृत्ती जात्याच सहजपणे इतकी चांगली आणि मधुर आहे की ती मधुर निवृत्ती बोध अमृत उपदेश म्हणून निवृत्ती इतरांना सहजासहजी देतात. म्हणजे समजून घ्यायचं गोष्ट असं आहे, एखादा माणूस ज्ञानी असतो आणि तो लोकांना ज्ञान देतो पण ज्ञानी माणसाने लोकांना ज्ञान देणं वेगळं आणि ज्ञानी माणसाने जे अज्ञानी आहेत त्यांना आपल्या हातून विरोध झाला आणि ज्ञानी अज्ञानाला विरोध करतो आणि म्हणून ज्ञानी माणूस अज्ञानी माणसाला जर काही द्यायला लागला तर ज्ञानी माणसाच्या हृदयात जो अज्ञानाला विरोध आहे ते सुद्धा एक अज्ञान आहे. अशा अर्थी निवृत्तींची निवृत्ती प्रवृत्तीच्या विरोधी नाही मात्र निवृत्ती अत्यंत चांगली असल्या कारणाने निवृत्ती रूपी बोध अमृत शिष्यांच्या हृदयात ठसवण्यासाठी निवृत्ती देव स्वतःच आपणहून पुढाकार घेतात आणि शिष्य हृदयात अनुयायांच्या हृदयात निवृत्ती रूप अमृताचा ठसा ते उमटवतात. प्रवृत्ती निवृत्ती निरपेक्ष आहे परी आहे निवृत्ती अबाधित निवृत्त.
म्हणजे निवृत्तींची जी निवृत्ती आहे ती प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्या निरपेक्ष आहे. म्हणजे निवृत्तींची निवृत्ती ही प्रवृत्तीच्या दृष्टीने सापेक्ष नाही, तर निवृत्ती ही ऍब्सोल्यूट आहे. परमनिवृत्ती ही नेहमीच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्या निरपेक्ष असते. म्हणून निवृत्ती हे परमनिवृत्ती आहेत. त्या कारणाने त्यांच्या निवृत्तीमध्ये प्रवृत्तीचा विरोध नाही, परंतु निवृत्तीचं जे चांगुलपण आहे ते मात्र पुढाकार घेऊन शिष्य हृदयामध्ये अनुयायांमध्ये अमृतरूपी ज्ञान म्हणून देण्यासाठी निवृत्ती सरसावलेले आहेत. अशा अर्थी निवृत्तींची निवृत्ती अत्यंत निरपेक्ष आणि अबाधित आहे. म्हणून निवृत्ती देव हे कायमस्वरूपी अबाधित निवृत्ती देव आहेत. नीट समजून घ्या हे सर्व. आणि आता परत एकदा होऊया ऐका. प्रवृत्ती विरोध नसे सर्वथा ज्याचे ठाई, तरी निवृत्ती बोधामृता जो शिष्य हृदयी ठसावे. प्रवृत्ती निवृत्ती निरपेक्ष राहे, परी आहे निवृत्ती अबाधित निवृत्त. निरपेक्ष पद्धतीने निवृत्तीनाथांच्या हृदयात निवृत्ती राहिलेली आहे. म्हणून निवृत्ती देव अबाधित आहेत. त्यांना कुठल्याही अन्य गोष्टीचा ठाव ठिकाणा स्पर्श होऊ शकत नाही. इतके ते परमशुद्ध जात्यात पवित्र निवृत्त आहेत. ओवी क्रमांक 136. रात्र त्याग होई दिवसाचे पोटी, त्यानेची दिन उन्नत उजळे. माझा निवृत्ती राणा नसे त्यातील, ना घेता परी ज्ञानदाता निरपेक्ष. म्हणजे रात्र दिवसाच्या पोटात मावळते. म्हणजे रात्र सरते आणि दिवस येतो. त्याचा अर्थ रात्र दिवसाच्या पोटात मावळते. म्हणजे दिवस रात्रीला खातो आणि रात्रीला भक्ष्य करून रात्रीला खाऊन दिवस मात्र स्वतः उजळतो, स्वतः चमकतो. म्हणजे दिवसाचं चमकणं हे रात्र खाऊन निर्माण झालेलं असतं. म्हणून रात्र दिवसाच्या पोटात जाते आणि त्यामुळे दिवस उन्नत होतो, अधिक तेजाळतो. ज्ञानदेव म्हणतात, माझे निवृत्ती गुरु तसे नाहीत. ते कुणाला न खाता कुठल्याही किंवा कसल्याही अपेक्षेने काही करत नाहीत, तर अत्यंत निरपेक्ष भावाने ते शिष्य हृदयामध्ये ज्ञानरूपी दिवस उदित करतात. म्हणजे काहीही न घेता केवळ देणारे, न घेता परी देता असा माझा हा निवृत्ती गुरु आहे. तो कशाच्याही बदल्यात काही देत नाही, घेत नाही. विनामोबदला निरपेक्षपणे तो आपलं ज्ञान शिष्यांच्या हृदयामध्ये सूर्य जसा प्रकाशावा तसा शिष्यांच्या हृदयामध्ये ज्ञान सूर्य आपणहून प्रकाशित करणारा माझा गुरु निवृत्ती देव त्याच्या बदल्यात काही घेत नाही. मात्र सूर्य जेव्हा उगवतो आणि तेजाळतो तेव्हा सूर्य उगवताना तेजाळताना त्याची शोभा उन्नत होताना त्याने त्याच्या बदल्यात रात्रीला खाल्लेले असते. म्हणजे सूर्य रात्र खातो आणि स्वतः सुशोभित होतो. निवृत्ती देव मात्र कोणत्याच अपेक्षेने काहीच करत नाहीत. निरपेक्ष भावाने काहीही दुसऱ्याकडून न घेता केवळ शिष्याच्या प्रेमापोटी ते शिष्याच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकाशरूपी सूर्य उगवेल असं स्वतःहून पुढाकार घेऊन अत्यंत उत्तम कार्य निवृत्ती देव करतात. म्हणून एक वेळ दिवस आहे तो कसा आहे, सापेक्ष आहे. कारण रात्रीला खाऊन तो स्वतः शोभायमान होतो. परंतु निवृत्ती गुरु निरपेक्ष आहेत. ते शिष्यांना ज्ञान देतात. शिष्यांच्या हृदयात ज्ञानाची पहाट निवृत्ती देव उदित करतात. परंतु त्याच्या बदल्यात ते शिष्याकडून काहीच घेत नाहीत. असं निरपेक्ष पद्धतीने देणारा आणि त्याच्या बदल्यात काही न घेणारा माझा गुरु निवृत्ती देव आहे. तो अलौकिक आहे. एक वेळ सूर्य रात्रीला खाऊन स्वतः अधिक प्रतापी होतो, स्वतः अधिक प्रखर होतो.
पण निवृत्ती त्यातला नाही. म्हणून रात्र त्याग होई दिवसाचे पोटी, त्यानेची दिन उन्नत उजळे. माझा निवृत्ती राणा नसे त्यातील, ना घेता परी ज्ञानदाता निरपेक्ष. न घेता सुद्धा ज्ञान देणारा असा निरपेक्ष माझा निवृत्ती राज आहे. असं हे गुरुचं अत्यंत अत्यंत मधुर आणि सार्थ कौतुक आहे. पुढे ऐका. ओपसळई वरी घासता, रत्नाये कांती झिलई. तैसा नव्हे कोण्या प्रकारे पराधीन, निवृत्ती गुरु स्वयंपूर्ण सार्वभौम. ओपसळई म्हणजे रत्न ज्याच्यावर घासून त्याला झिलई झळाळी प्राप्त केली जाते, अशी गारेची कांडी किंवा गारगोटीची सहान. म्हणजे गारेची कांडी किंवा गारगोटीने बनलेली जी सहान असते त्याच्यावर रत्न घासतात आणि त्यामुळे रत्नाला किळ म्हणजे झिलई झळाळी प्राप्त होते. म्हणजे रत्न त्याच्या चमकदारपणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते. मात्र निवृत्ती देव हे स्वयंभू गुरु आहेत. स्वसिद्ध स्वयंपूर्ण सार्वभौम अशी ज्ञानसत्ता असलेले ते स्वयंभू गुरु जगद्गुरु आहेत. ज्ञानसत्ता असलेले ते चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम सत्ताधीश आहेत. ते स्वयंभूपणे, याचा अर्थ स्वसिद्धतेने दुसऱ्यावर अवलंबून नसलेले असे स्वतःच स्वतःशी ज्ञानमहर्षी किंवा ज्ञानाचे चक्रवर्ती आहेत. हे नीट समजून घ्या एकदा परत. ओपसळी वरी घासता. ओपसळी म्हणजे गारेची कांडी किंवा गारगोटीतून बनलेली सहान, ज्याच्यावर रत्न घासलं की रत्नाला तेज प्राप्त होतं. म्हणजे रत्न सुद्धा आपल्याला तेज प्राप्त करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. परंतु निवृत्तींचं ज्ञान हे त्यांचं त्यांच्याशीच असलेलं स्वयंपूर्ण सार्वभौम ज्ञान आहे. अशा अर्थाने ज्ञानाच्या क्षेत्रात निवृत्ती देव हे चक्रवर्ती आहेत आणि ते सार्वभौम स्वयंपूर्ण सहजसिद्ध स्वयंसिद्ध असे आहेत. हे समजून घ्यायचे. ओपसळी वरी घासता, रत्नाये कांती झिलई. तैसा नव्हे कोण्या प्रकारे पराधीन, निवृत्ती गुरु स्वयंपूर्ण सार्वभौम. आता ओवी क्रमांक 138. या ओवीमध्ये अशी कल्पना केलेली आहे. ती अशी कल्पना आहे, येथे चंद्र आकाशाहून व्यापक होतो. नवे सारे आकाशच चंद्र झाले आहे आणि चंद्र चांदण्याची आल्हाददायक पुटी किंवा उटी साऱ्या अंगावर, म्हणजे चंद्र आपल्याच चांदण्याची पुटी किंवा उटी साऱ्या अंगावर, म्हणजे चंद्र आपल्या अंगावर, म्हणजे चंद्र चंद्रावर आपल्याच चांदण्याची आल्हाददायक पुटी किंवा उटी पसरून घेतो. अशी ही मधुर कल्पना करून त्याच पद्धतीने सर्वांग सुंदर माझा गुरु निवृत्ती आपल्याच ज्ञान चांदण्याने सजलेला माऊली पाहत आहेत. म्हणजे चंद्राने आकाश एवढं व्यापक व्हावं नव्हे, चंद्र आकाशच व्हावा आणि संपूर्ण आकाश चंद्र आणि आकाश म्हणजे चंद्र, आकाश म्हणजे चंद्र आणि चंद्र म्हणजे आकाश असं अद्वैत निर्माण व्हावं. चंद्र संपूर्ण आकाश व्यापून राहावा आणि चंद्र आणि आकाश आणि चंद्र एकच व्हावा. अशी जेव्हा स्थिती असेल तेव्हा सर्व आकाशभर म्हणजेच सर्व चंद्राच्या अंगावर चंद्राचंच चांदणं, त्याचीच उटी त्याचीच पुटी चढवून चंद्र आणि आकाश एकाच वेळी चंद्र चांदण्याने सजून नटून थटून शोभायमान होतात. तसंच निवृत्ती गुरु इतके व्यापक इतके विशाल आहेत की ते सर्व जगा एवढे व्यापक झाले आहेत आणि आपल्याच ज्ञान चांदण्याने आपल्याच ज्ञान चांदण्याची शोभायमान आणि सुगंधी पुटी म्हणजे अस्तर लेप आणि उटी म्हणजे सुगंधी लेप लावून आपल्याच ज्ञान चांदण्याच्या मधुमधुर पुटी आणि उटीने लेवून
ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्ती देव सुशोभित झाले आहेत. जणू काही चंद्रच आकाश झाला आणि चंद्राने आपल्या चांदण्याची उटी आणि पुटी आपल्या अंगावर सर्वत्र पसरली आणि आकाशच चंद्र झाल्यामुळे आकाश आणि चंद्र दोन्ही मिळून चंद्र चांदण्याने भरून गेलं. तसंच विश्वा एवढा व्यापक निवृत्ती गुरु जो विश्वव्यापक आहे तो आपल्याच ज्ञान चांदण्याने त्याचीच उटी आणि पुटी माखून सर्वांग सुंदर दिसत आहे. असं एक मधुर दृश्य ज्ञानेश्वरांच्या डोळ्यापुढे तरळतं. त्या अर्थाने ही ओवी पाहावी. आकाशाहून व्यापक चंद्र पुष्ट होता. आकाशाहून व्यापक चंद्र पुष्ट होता. चंद्र स्वचांदणे पुटी उटी स्वअंगी लावी ऐसे मधुर सुंदर दृश्य ये दृष्टी पुढे तैसा निवृत्ती ये समोर डोळ्या. मधुर दृश्य डोळ्यासमोर यावं तसंच हे मधुर दृश्य निवृत्ती रूपाने ज्ञानेश्वरांच्या डोळ्यासमोर आलं. सुरुवातीला ज्ञानेश्वरांना असं दिसलं की चंद्रच आकाश झाला आणि चंद्राने आपलंच सुंदर चांदणं त्याचीच आणि पुटी त्याचीच उटी आणि पुटी आपल्या सर्वांगावर लिहून चंद्र अत्यंत साजिरा गोजिरा झाला. हेच दृश्य ते निवृत्ती देवांच्या संदर्भात त्यांना जाणवतं आणि ते असं जाणवतं की विश्वव्यापक निवृत्ती देव स्वतःच्याच ज्ञान चांदण्याची उटी आणि उटी अंगावर चढवून सुशोभित झालेले आहेत. आकाशाहून व्यापक चंद्र पुष्ट होता. चंद्र स्वचांदणे पुटी उटी स्वअंगी लावी ऐसे मधुर सुंदर दृश्य ये दृष्टी पुढे तैसा निवृत्ती ये समोर डोळ्या. तसाच निवृत्ती देव ज्ञानेश्वरांच्या डोळ्यासमोर येत आहे. पुढे ऐका ओवी क्रमांक 149. निवृत्ती सोयेची स्वनिवृत्ती कारण फुल सुगंध घेण्या सोयेची हो घ्राण. माऊलींना असे जाणवत आहे की फुलाने आपला सुगंध आपण घेण्यासाठी स्वतः नाकच व्हावे. त्याच प्रकारे निवृत्ती देव स्वनिवृत्तीचा आस्वाद निवृत्त होऊन भोगत आहेत. निवृत्तीनाथ स्वनिवृत्ती आस्वादनात संपूर्ण वृत्ती शून्य झाले आहेत. फुलाला वाटलं की आपला सुगंध आपणच घ्यावा तर फूल आपला सुगंध न हरवता स्वतःच फुलाऐवजी नाकाचं रूप घेतं आणि फूल स्वतःचाच सुगंध स्वतःच नाक बनवून अनुभवतं. त्याच पद्धतीने निवृत्ती देव आपली निवृत्ती प्रत्यक्ष सगुण साकार निवृत्ती देव म्हणून जन्माला आले आणि निवृत्तीने म्हणजे निवृत्ती वृत्ती राहित्य ही स्थिती जणू काही प्रत्यक्ष जन्माला आली आणि निवृत्तीच निवृत्तीला उपभोगत आहे. जसं फुलच फुलाचा गंध स्वतः नाक बनून घेत आहे असं हे अत्यंत मधुमधुर चित्र कल्पना चित्र आहे. निवृत्ती सोयेची स्वनिवृत्ती कारण फुल सुगंध घेण्या सोयेची हो घ्राण. इथेच आपण थांबूया. ओवी क्रमांक 149 पर्यंत. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.